नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक PS पाटील, विषय भूगोल, महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित महाराजा सयाजीराव गायकवाड कनिष्ठ महाविद्यालय मालेगाव कॅम्प मालेगाव नाशिक या तासिकेमध्ये आपण प्रकरण क्रमांक 3 मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। प्रकरणाला सुरुवात करण्याआधी आपण संपूर्ण सिलेबस कशा पद्धतीने डिझाईन झालेला आहे त्याचा अभ्यास करू आणि त्यानंतर तिसऱ्या प्रकरणाला सुरुवात करू। विद्यार्थी मित्रांनो, नवीन अभ्यासक्रमानुसार पहिलं प्रकरण आहे लोकसंख्या भाग 1। या प्रकरणामध्ये आपल्याला लोकसंख्या वितरण, जागतिक लोकसंख्या वितरणाचा आकृतिबंध, लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक, लोकसंख्या बदलाचे घटक तसेच लोकसंख्या वाढ, लोकसंख्या विस्फोट या सर्वांचा अभ्यास करायचा आहे। त्याच्यानंतर दुसरं प्रकरण आहे लोकसंख्या भाग 2। यामध्ये लोकसंख्येचे घटक, स्थलांतर, स्थलांतरावर परिणाम करणारे घटक, स्थलांतराचे लोकसंख्येवर होणारे परिणाम याचा अभ्यास करायचा आहे। त्याच्यानंतर तिसरं प्रकरण आहे मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन। या प्रकरणामध्ये मानवी वस्तीची संकल्पना, मानवी वस्तीचे प्रकार, आकृतिबंध, नागरी वस्त्यांचे प्रकार, भूमी उपयोजन, नागरी ग्रामीण झालर क्षेत्र याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे। त्याच्यानंतर चौथं प्रकरण आहे प्राथमिक क्रिया, प्राथमिक आर्थिक क्रिया। त्यामध्ये प्राथमिक व्यवसायाचा इतिहास, प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत प्राथमिक व्यवसाय कशा पद्धतीने चालत आले आहेत याचा अभ्यास करायचा आहे। त्याच्यानंतर जागतिक वितरण आणि प्राथमिक व्यवसायातील समस्या याचा देखील आपल्याला त्या प्राथमिक आर्थिक क्रिया या प्रकरणामध्ये करायचं आहे। त्याच्यानंतर पुढचं प्रकरण आहे द्वितीयक आर्थिक क्रिया। यामध्ये द्वितीयक आर्थिक क्रियांची संकल्पना, उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक, जगातील औद्योगिक प्रदेश, उद्योगांचे वर्गीकरण याचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे। पुढचं प्रकरण आहे तृतीयक आर्थिक क्रिया। यामध्ये व्यापार असेल, वाहतूक, संदेशवहन, इतर सेवा देणारे सगळे व्यवसाय, त्याच्यानंतर पर्यटन याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे। त्याच्यानंतर पुढचं प्रकरण आहे प्रदेश आणि प्रादेशिक विकास। यामध्ये प्रदेशांचे प्रकार, प्रादेशिक विकास, प्रादेशिक विकासावर परिणाम करणारे घटक, भारतातील प्रादेशिक विषमतेची कारणे याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे। त्याच्यानंतर 8वं प्रकरण आहे भूगोल, स्वरूप आणि व्याप्ती। यामध्ये भूगोल विद्याशाखा म्हणून कशा पद्धतीने विकसित झालेली आहे याचा अभ्यास करायचा आहे। त्याच्यानंतर भूगोल अभ्यासाची कौशल्य, भूगोलाची व्यापकता, आंतरविद्याशाखीय, डायनॅमिक कशा पद्धतीने भूगोलाचा नवनवीन शोध त्या ठिकाणी लागलेले आहेत याचा अभ्यास आपल्याला त्यामध्ये करायचा आहे। त्याच्यानंतर भूगोल आणि रोजगाराच्या संधी हे देखील आपल्याला ह्याच प्रकरणामध्ये शिकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर 9वा म्हणजेच पुढचं प्रकरण, या शैक्षणिक वर्षामध्ये आपल्याला काही प्रात्यक्षिक पूर्ण करून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर संदर्भ नकाशे आहेत याचा देखील अभ्यास आपल्याला या शैक्षणिक वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे। स्क्रीनवर तुम्हाला प्रकरणाचे नाव आणि त्या संबंधित इमेजेस दिसतील। त्या इमेजेसच्या माध्यमातून आपल्याला कळू शकतं की ह्या प्रकरणामध्ये आपल्याला कोणत्या उपमुद्द्याचा अभ्यास करून घ्यायचा आहे। जसे की पहिलं प्रकरण आहे लोकसंख्या भाग 1। त्या ठिकाणी त्याच्याशी रिलेटेड इमेजेस दिलेले आहेत। दुसरं प्रकरण आहे लोकसंख्या भाग 2। त्याच्याशी रिलेटेड इमेजेस दिलेले आहेत। त्या ठिकाणी पॉप्युलेशन दाखवलेली आहे, मायग्रेशन म्हणजे स्थलांतर करणारी लोकसंख्या आपल्याला त्या ठिकाणी निदर्शनास येते। पुढचं आहे तिसरं प्रकरण मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन। त्या ठिकाणी वेगवेगळ्या बिल्डिंग्स, वस्त्या आणि त्यांचे काही इमेजेस दिलेले आहेत, टाउन प्लॅन दिलेले आहेत। त्याच्यावरून आपल्या लक्षात येईल की या प्रकरणामध्ये आपल्याला मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन याचा अभ्यास करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर पुढचं प्रकरण आहे प्राथमिक आर्थिक क्रिया। त्यातले पहिला प्राथमिक व्यवसाय शेती आणि त्याच्यानंतर मासेमारी याचा देखील अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करून घ्यायचा आहे।
पुढचं प्रकरण आहे द्वितीयक आर्थिक क्रिया. यामध्ये एका बाजूला आपल्याला ऊस म्हणजे साखर कारखाना दिसतो आहे. ऊसाचे काही त्या ठिकाणी कंटेनर्स आपल्याला दिसत आहेत. त्याच्यानंतर पुढचं आहे त्याच्यातच सूतगिरणी पण आपल्याला या प्रकरणामध्ये शिकायचं आहे. त्याच्यानंतर तृतीयक आर्थिक क्रिया, त्यामध्ये संदेशवहन आणि पर्यटन अशा उपमुद्द्यांचा अभ्यास आपल्याला करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर प्रदेश आणि प्रादेशिक विकास, आपल्याला प्रदेश दाखवलेले आहेत, जसे की भारत असेल, कोकण विभाग असेल, हे प्रदेश आपल्याला या प्रादेशिक विकास या प्रकरणामध्ये आपल्याला शिकायचे आहेत. पुढचं आहे भूगोल, स्वरूप आणि व्याप्ती. त्या ठिकाणी भूगोलाच्या संदर्भात काही इमेजेस दिलेले आहेत डे ऑफ जॉग्राफी म्हणून. त्याच्यानंतर आपल्याला जगाचा भूगोल, त्याचं स्वरूप आणि व्याप्ती समजून घ्यायची आहे. पुढचं आहे भूगोलाचे काही प्रात्यक्षिक आपल्याला पूर्ण करायचे आहेत. स्क्रीनवर आपल्याला काही प्रात्यक्षिक आहेत दिलेले. अशा पद्धतीने आपल्याला या सगळ्या उपमुद्द्यांचा अभ्यास या चालू शैक्षणिक वर्षामध्ये करून घ्यायचा आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण तिसऱ्या प्रकरणाला म्हणजेच मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन या प्रकरणाला सुरुवात करू. मानव हा समाजशील प्राणी आहे आणि नेहमी तो समाजातच राहणे पसंत करतो. अगदी अश्मयुगीन युगापासून ते आधुनिक युगापर्यंत मानवाच्या सगळ्या हालचालींकडे जर आपण बारकाईने लक्ष दिलं तर आपल्या अशा निदर्शनास येते की मानव हा पूर्वीपासून ते आजपर्यंत अगदी समूहानेच राहणे पसंत करतो आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करून त्या ठिकाणी सामाजिक गरजा पूर्ण करतो. अश्मयुगीन युगामध्ये मानव हा गुहेमध्ये राहत होता. फळे, कंदमुळे खाऊन आपला निवारा त्या ठिकाणी शोधत होता आणि नंतर त्याच्या अशा लक्षात आले की आपल्याला पाण्याची देखील उपलब्धता असणं आवश्यक आहे. म्हणून त्याने नदीकाठी आपले वसतिस्थान निर्माण केले आणि पुढे लाकडाच्या माध्यमातून तो घरांची निर्मिती करू लागला आणि नवनवीन संशोधने, नवनवीन त्या ठिकाणी विचार प्रक्रियेच्या जोरावर नवनवीन शोध लावू लागला आणि नंतर आपले वसतिस्थान त्या ठिकाणी निर्माण करू लागला. मग त्या वसतिस्थान निर्माण करण्यामागे त्याने विशिष्ट गोष्टींचा विचार देखील केला. एखाद्या ठिकाणी उदरनिर्वाह आहे का, हवामान चांगले आहे का, जलप्रणाली आहे का, अशा अनेकविध विचार करून त्याने आपले वसतिस्थान निर्माण केले. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. पुस्तकामध्ये आकृती क्रमांक 3.1 मधील चित्राचे निरीक्षण करायचे आहे आणि त्याच्या खालील काही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. हे बघा, त्या ठिकाणी अ, ब, क, ड, ई असे काही स्थानं दिलेली आहेत. त्या स्थानांचं त्या ठिकाणी बारकाईने निरीक्षण करायचं आहे. हे हवाई छायाचित्र त्या ठिकाणी काढलेलं आहे आणि हा हवाई छायाचित्राच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी निरीक्षण करून त्याच्या खाली काही प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. पहिला प्रश्न आहे अ, ब, क, ड, ई पैकी कोठे मानवी वस्ती निर्माण होऊ शकेल आणि का? तर त्याचं उत्तर आहे क आणि ड या ठिकाणी मानवी वस्ती निर्माण होऊ शकते. कारण या ठिकाणी सपाट मैदानी प्रदेश आहे, सुपीक गाळाची मृदा आहे, पाणी पुरवठा देखील उपलब्ध आहे, म्हणून या ठिकाणी मानवी वस्ती निर्माण होऊ शकते. दुसरा प्रश्न आहे वरीलपैकी कोणत्या ठिकाणी वस्त्यांची निर्मिती होणार नाही आणि का होणार नाही? तर त्याचं उत्तर आहे अ, ब आणि ई येथे वस्त्यांची निर्मिती होणार नाही. कारण पर्वतीय प्रदेश आहे, दाट जंगले आहेत, पुरांचा धोका आहे आणि त्या ठिकाणी दुर्गम भाग देखील आहे, म्हणून त्या ठिकाणी वस्त्यांची निर्मिती होणार नाही. तिसरा प्रश्न आहे वरीलपैकी वस्ती निर्मितीकरिता कोणकोणते घटक कारणीभूत ठरू शकतात असे तुम्हास वाटते? तर त्याचं उत्तर आहे मुबलक पाणी पुरवठा, सपाट मैदानी प्रदेश, सुपीक गाळाची मृदा या कारणामुळे त्या ठिकाणी वसतिस्थान निर्माण होऊ शकते. पुढचा प्रश्न आहे वस्ती निर्मितीवर प्राकृतिक घटकांसोबतच आर्थिक घटक कारणीभूत ठरू शकत असतील का? तर त्याचं उत्तर आहे होय. कारण आर्थिक घटक पोषक नसल्यास
तेथील लोकसंख्येचा उदरनिर्वाह आणि आर्थिक व्यवहार देखील होऊ शकत नाही. पुढचा प्रश्न आहे, प्राकृतिक घटकांचा वस्तीतील आर्थिक क्रियांवर परिणाम होऊ शकतो का? उत्तर आहे होय. मैदानी प्रदेशामुळे वाहतूक व्यवस्थेचा विकास, सुपीक गाळाच्या मृदेमुळे शेती, शेतीवर आधारित उद्योग, उद्योग विकासासाठी मुबलक पाणी पुरवठा इत्यादी. 6वा प्रश्न आहे, एखाद्या क्षेत्रात वस्ती निर्मितीसाठी कारणीभूत असणाऱ्या घटकांची यादी तयार करा. प्राकृतिक घटक, आर्थिक घटक, सामाजिक घटक, राजकीय घटक, सांस्कृतिक घटक, धार्मिक घटक, संरक्षण तसेच ऐतिहासिक घटक इत्यादी घटकांच्या यादीचा त्या ठिकाणी समावेश होतो. मानवी वस्तीची संकल्पना अभ्यासूया. सामाजिक गरजेतून, आर्थिक गरजेतून, संरक्षण अशा अनेक गरजेतून लोक एखाद्या ठिकाणी एकत्र येऊन विशिष्ट पद्धतीने घरे बांधतात. अशा घरांच्या मांडणीला वस्ती असे म्हणतात. वस्तीच्या स्थानावर परिणाम करणारे काही घटक दिलेले आहेत. त्यामध्ये प्राकृतिक घटक, सांस्कृतिक घटक, आर्थिक घटक, राजकीय घटक, संरक्षण इत्यादी घटक जर अनुकूल असले तर मानव आपले वसतिस्थान त्या ठिकाणी निर्माण करू शकतो. मानवी वस्त्यांचे काही प्रकार दिलेले आहेत. त्यामध्ये वस्त्यांचे प्रकार आणि आकृतिबंध हे 2 मुद्दे दिलेले आहेत. आता वस्त्यांचे प्रकार हे घरांमधील अंतराच्या आधारावर असतात, तर आकृतिबंध हा वस्ती कशा आकाराने वसलेली आहे त्याच्या संदर्भात आकृतिबंधामध्ये आपल्याला त्या ठिकाणी प्रकार आढळून येतात. तर पहिलं वस्तीचे प्रकार आपण घरांमधील अंतराच्या आधारावर अभ्यासूया. वस्त्यांचे प्रकार, पहिला आहे दाट व केंद्रित वस्ती. दाट वस्तीमध्ये घरे जवळजवळ अंतरावर दाटीवाटीने असतात. अशा वस्तीचे स्वरूप एखाद्या जाळ्यासारखे असते. यातून वेगवेगळ्या दिशेने रस्ते केलेले असतात. दुकाने, बाजारपेठा, शाळा, धार्मिक स्थाने, करमणुकीच्या सुविधा, वाहतुकीच्या सुविधा यांनी ती वस्ती सुसज्ज असते. अशा वस्तीतील लोक सामाजिक, धार्मिक, आर्थिक कारणांनी एकत्र आलेले असतात. अशा वस्त्या संरक्षणाच्या दृष्टीनेही चांगल्या असतात. संकटाच्या वेळी लोक एकमेकांना मदत करतात, कारण ही जी काही वस्ती असते ही दाट असते. त्या ठिकाणी लोकसंख्येचं प्रमाण देखील काय असतं, जास्त असतं. दुसरी वस्ती आहे अर्धकेंद्रित किंवा अखंडित वस्ती. ज्या वस्तीमध्ये घरे एकमेकांपासून कमी अंतरावर व अनियमितपणे वसलेली असतात तेव्हा त्या वस्तीला अखंडित वस्ती असे म्हणतात. त्याच्यानंतर कमी कमी किंवा दाट अर्धकेंद्रित वस्ती आणि केंद्रित वस्तीकडे झुकणारा हा संक्रमण अवस्थेचा प्रकार आहे. या वस्तीमध्ये केंद्रित आणि विखुरलेली वस्ती या दोघांचे वैशिष्ट्य आढळतात. ही वस्ती विकसनशील वस्ती म्हणून देखील ओळखली जाते. अशा वस्तीची निर्मिती प्रामुख्याने खडकाळ प्रदेश, कमी प्रजननाचा प्रदेश, डोंगर उतारापासून थोड्या अंतरावर झालेले आपल्याला दिसते. या वस्तीच्या आजूबाजूला असलेल्या विखुरलेल्या वस्त्या थोड्याफार प्रमाणात अर्धकेंद्रित किंवा अपखंडित वस्तीवर अवलंबून असतात. उदाहरणार्थ, एखाद्या छोट्या गावापासून आजूबाजूला वाडे किंवा वस्ती हे त्या गावावर जसे अवलंबून असते अशाच पद्धतीने अर्धकेंद्रित वस्तीवर आजूबाजूला असलेल्या विखुरलेल्या वस्त्या त्या ठिकाणी अवलंबून असतात. तिसरा प्रकार आहे विखुरलेली वस्ती किंवा मग त्याला विकेंद्रित वस्ती असे देखील म्हणतात. डोंगरतळे, वनक्षेत्र यासारख्या भौगोलिक अडथळ्यामुळे वसाहतीमधील घरे दूर अंतरावर असतात. त्याला विखुरलेली वस्ती असे म्हणतात. विषम हवामानाचा प्रदेश, वाळवंटी भाग, घनदाट जंगले, पूरग्रस्त भाग, गवता परिसर इत्यादी ठिकाणी विखुरलेली वस्ती त्या ठिकाणी आपल्याला आढळून येते. या वस्तीतील घरे विखुरलेल्या स्वरूपात आढळतात, त्यामुळे घरांची संख्या फार कमी असते. मासेमारी करणारे लोक, आदिवासी जमात, स्थलांतरित शेती करणारे लोक अशा वस्तीमध्ये राहतात. उदाहरणार्थ, भारतातील उत्तरेला जम्मू आणि काश्मीर राज्यामध्ये किंवा दक्षिणेला केरळ राज्यामध्ये, महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये विखुरलेल्या वस्त्या आढळून येतात.
पुढचा प्रकार आहे एकाकी वस्ती. ज्यावेळी एक किंवा एकापेक्षा अधिक कुटुंबे जेव्हा एकमेकांपासून दूर अंतरावर एकाकीपणे वस्ती तयार करून राहतात, त्या वस्तीला एकाकी वस्ती असे म्हणतात. या वस्तीतील दोन घरांमधील अंतर खूप दूर असते. प्रामुख्याने विपरीत हवामान, दुर्गम भाग, टेकड्या, घनदाट जंगले, पर्वतीय भाग या भागात एकाकी वस्ती आढळून येतात. उदाहरणार्थ जगातील वाळवंटी प्रदेश, भारतातील हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, केरळच्या काही भागात, कोकण किनारपट्टीवर इत्यादी भागात एकाकी वस्ती आढळून येते. पुढचा आहे वस्तीचे आकार म्हणजेच आकृतिबंध. या वस्त्यांचे जे काही प्रकार आहेत हे आकारानुसार त्या ठिकाणी दिलेले आहेत, म्हणून आकारांचं वर्गीकरण आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्या ठिकाणी एक इमेज आपल्या स्क्रीनवर दिसते आहे. त्या इमेजच्या माध्यमातून त्या इमेजला अनुसरून काही वैशिष्ट्य त्या ठिकाणी आकारहीन वस्तीला प्राप्त झालेले आहेत. उदाहरणार्थ ही आकारहीन वस्ती आहे, तर तिचे वैशिष्ट्य वस्ती निर्माण झाल्यावर वस्तीच्या विकासाबरोबर वस्तीचा आकार वाढत जातो. ही वस्ती अनियमितपणे वाढत जाते. सोयीनुसार आणि जागेनुसार त्या ठिकाणी घरे बांधले जातात, म्हणून त्याला विशिष्ट आकार नसतो, म्हणून या वस्तीला आकारहीन वस्ती असे म्हणतात. पुढचा आकार आहे रेषीय वस्ती. त्या ठिकाणी त्या इमेजकडे जर आपण लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येईल की एक रस्ता गेलेला आहे आणि त्या रस्त्याच्या लगत त्या ठिकाणी घरांची संख्या आपल्याला दिसते आहे. एखाद्या रस्त्यालगत किंवा रेल्वे लाईन किंवा नदी कालव्याला लागून अशा स्वरूपाच्या वस्त्या आढळतात. प्रामुख्याने या वस्त्या एका सरळ रेषेत असतात किंवा रस्त्याच्या किंवा नदीच्या आकाराप्रमाणे त्या वाढत जातात. पुढचा आकार आहे त्रिकोणी वस्ती. दोन नद्यांच्या किंवा रस्त्यांच्या संगमावर किंवा समुद्राकाठी अशा वस्त्या आढळून येतात. प्राकृतिक किंवा सामाजिक कारणांमुळे अशा वस्त्यांची वाढ तिन्ही बाजूंनी होते. त्या ठिकाणी ती इमेज दिलेली आहे. त्या इमेजचं त्या ठिकाणी आपण निरीक्षण करायचं आहे. त्या इमेजवरून लक्षात येतं की या इमेजचा जो काही आकार आहे हा त्रिकोणी वस्तीचा आहे. पुढचा आकार आहे वर्तुळाकार वस्ती. एखाद्या सरोवराच्या किंवा तळ्याच्या आजूबाजूला वस्ती आकार घेते. पाण्याच्या उपलब्धतेमुळे घरे जवळजवळ असतात. त्या ठिकाणी इमेज दिलेली आहे. हे जर या वस्तीचं जर स्वरूप पाहिलं, अगदी प्राचीन काळापासून अशा पद्धतीच्या वस्त्यांची निर्मिती झालेली दिसते. कारण पिण्यासाठी तसेच शेतीसाठी त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता असणे आवश्यक होते, म्हणून अशा स्वरूपाच्या वस्त्या पूर्वीच्या काळापासून निर्माण होत आलेल्या आपल्याला दिसतात. पुढचा आकृतिबंध आहे केंद्रोत्सारी वस्ती. एखाद्या केंद्राच्या भोवती वस्त्यांचा विकास होतो. हा केंद्रबिंदू वस्त्यांचा विकासातील महत्त्वपूर्ण भाग असतो. त्या ठिकाणी त्या चित्राचं किंवा त्या इमेजचं त्या ठिकाणी निरीक्षण करायचं आहे. एक सेंटर पॉईंट दिसतो आहे आणि त्या सेंटर पॉईंटपासून आजूबाजूला घरांची म्हणजेच वस्त्यांची निर्मिती त्या ठिकाणी झालेली आपल्याला दिसते आहे. पुढचा आकार आहे आयताकृती वस्ती. या वस्तीमध्ये घरे ओळीत किंवा सरळ रेषेत असतात. दुसरा मुद्दा, अशा वेळी एकमेकांना ते घरे समांतर असतात. आधुनिक काळामध्ये नियोजित शहरे व संस्थांना अशा आकाराचा विचार केला जातो. उदाहरणार्थ भारतातील चंडीगड हे शहर नियोजित शहर म्हणून ओळखले जाते. त्या इमेजचं निरीक्षण करायचं आहे. अगदी चौकोनी स्वरूपात, त्या आयताकृती स्वरूपात त्या ठिकाणी वस्त्यांची निर्मिती झाली आहे. समांतर घरे दिसत आहेत, रस्ते दिसत आहेत. अशा पद्धतीने वस्त्यांचे प्रकार आणि आकृतिबंध आपल्याला त्या ठिकाणी सांगतात.